समजा माहिती आहे मला. अरे देवा, हे असं आहे तर म्हणजे या कराराच्या जीवावर माई त्या वैदेहीला सासूबाई, कसला करार? नाही, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. लग्नाची वेळी याद्या बिद्या काही झाल्या नव्हत्या आणि मग ते तर हुंडा घेतच नाही. कसल्या कराराबद्दल बोलताय तुम्ही? ए पुष्पे, धावत्या बसमध्ये चढायची लई हाऊस तुला. तुला माहित नाही तर गप्प बस. ऐसे आम्ही काय म्हणतोय का माई, आता यापुढे काहीही कोणी बोलणार नाही. आमच्यातल्या कराराचं या आईसाहेबांना सांगून चूक केली का काय आम्ही? त्या पुष्पासमोर विषय काढायची काय गरज होती त्यांना? ओळखलं नाहीये त्यांनी. पुष्पा म्हणजे पिंडाच्या भोवतीनं फिरणारी कावळीण आहे, कावळीण. आजी, मला थोडं बोलायचंय, चालेल काय बोललं तर? मान्य आहे, आमचं लग्न ज्या परिस्थितीत झालं त्यामुळं वैद्यांनी तो निर्णय घेतला, म्हणजे तो करार केला. पण आजी, आता तो करार मोडलाय आम्ही. हा, त्यांनी मला आणि मी त्यांना. आता हे तेजा, गप्प बस. काय जलेबी सारखं गोल 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 बोलतोस तू. तू हिची बाजू मांडणार आणि ही तुझी, कळलंय आम्हाला. आणि तेजा, हिनं सून म्हणून जी कामं केली ही फक्त करारबद्ध होती म्हणून. आता तुम्ही दोघांनी एकमेकांना स्वीकारलंय तर होऊन जाऊ दे परीक्षा. आम्हालाही कळू दे ही पोरगी आमच्या घरची सून व्हायच्या लायकीची हाय का नाही. काय ग पोरी, तुला या घरची सून आणि तेजाची बायको म्हणून राहायचं असेल तर स्वतःला सिद्ध करावं लागेल. काय पोरी, आहेस ना परीक्षेला तयार? आईसाहेब, नेमकं कोणाच्या बाजूने काय कळना झालंय. आत्ता आम्ही काय बोलावं तर तेज प्रताप दुखावणार. असं होऊन चालणार नाही. या आईसाहेब काय गुंता करून ठेवणार काय माहिती. आजी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी परीक्षा द्यायला मी तयार आहे. पण परीक्षा म्हणजे नक्की? एक मिनिट. आजी, सिद्ध करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? स्वतःला तोडून दुसऱ्याच्या साच्यात बसवायचं, हेच ना? आजी, ही अशी परीक्षा तेव्हाच घेतली जाते जेव्हा विश्वास नसतो. पण माझा वैद्यांवर पूर्ण विश्वास आहे. मग तुमचा का नाही? आणि त्यांनी आता काही सिद्ध करायची गरज नाहीये. त्या जशा आहेत तशा योग्यच आहेत.
तेज प्रताप, तुम्ही कोणाशी बोलताय याचं भान ठेवा. आईसाहेबांशी बोलताय तुम्ही, आणि त्या बोलतायत म्हणजे काहीतरी विचार करूनच बोलतायत ना. आणि तसंही मक्तेदारांच्या सुनांना स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवावंच लागतं. माई, अजून किती सिद्ध करायचं त्यांनी स्वतःला? आजी, गेला 1.5 महिना तू त्यांच्यासोबत आहेस की नाही? पण त्यांनी जे काही केलं तेवढं पुरेसं नाही का ग? आजी, अगं कुलदेवीचा टाक अनवाणी पायने मंदिरापर्यंत घेऊन गेल्या त्या. तेव्हा लागलं खुपलं तरी थांबल्या नाहीत त्या. जबाबदारी पार पाडलीस ना. त्याच्या आधीही अनवाणी पायने गेल्या होत्या, उपाशी होत्या, चक्कर येऊन पडल्या तरी थांबल्या नाहीत. आजी, घराचा मान, नाव, दिलेल्या जबाबदाऱ्या सगळ्या मनापासून पार पाडल्यास ना. हे एवढं पुरेसं नाही का ग मक्तेदाराची सून व्हायला? तेज प्रताप, तुम्ही कोणाशी बोलताय याचं भान ठेवा. आईसाहेबांशी बोलताय तुम्ही. त्यांच्या निर्णयाच्या मध्ये येत आहे, लक्षात येत आहे का तुमच्या? आणि शब्द जपून वापरा. माईक, मी जितका माझा शब्द जपतो ना, त्याहीपेक्षा जास्त नाती जपतो. माई,